रिलेशनशिप स्ट्रॅटेजीज, संबंध व्यूहरचना. व्यूहरचनेला रणनीती असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे आपले जे संबंध आहेत, व्यावसायिक संबंध जे आहेत, ग्राहकांसोबत जे आपण संबंध प्रस्थापित करणार आहोत, या संबंधाच्यासाठी काय करायचं, कशा पद्धतीनं आपल्याला ग्राहकांसोबत अधिकाधिक चांगले संबंध ठेवता येतील आणि प्रामुख्याने आपण त्यांच्यासोबत दीर्घकालीन संबंध प्रस्थापित करू शकतो. सर्वात महत्त्वाची ही बाब आहे की ग्राहक संबंध व्यवस्थापन का आलेलं आहे. कारण रिलेशनशिप मार्केटिंग जे आहे, या रिलेशनशिप मार्केटिंगमधून प्रामुख्याने आपण दीर्घकाळापर्यंत ग्राहकाला टिकून ठेवू शकतो. आणि ग्राहक टिकून ठेवणे कोणत्याही उद्योग व्यवसायासाठी काय असतं, गरजेचं असतं. नफा जो असतो तो प्रत्येक ग्राहकावर अवलंबून असतो. म्हणजे ज्या पद्धतीनं ग्राहक बदलत जातील, म्हणजे तुमची जर आपण एक नवीन ग्राहक शोधण्यासाठी जो खर्च येतो तो जर विचारात घेतला तर आपल्याला निश्चितच जुन्या ग्राहकांना टिकून ठेवणे अधिक महत्त्वाचं असतं. आणि विश्वासार्हता ज्याला म्हटलं जातं, विश्वास ज्याला म्हटलं जातं, निष्ठा ज्याला म्हटलं जातं, ग्राहकांची जी निष्ठा ही मिळवण्यासाठी प्रामुख्याने सातत्याने प्रयत्न आपल्याला करावा लागतो. आणि हे करत असताना एक बाब लक्षात घ्या की जेव्हा आपण या बाबीचा विचार करतो की ग्राहक हाच केंद्रबिंदू, म्हणजे उद्योग व्यवसायांमध्ये तुम्ही काय करता, तुमच्या सेवा कोण्या दर्जाच्या आहेत, त्या कोण्या किमतीला आहेत, ह्या सर्व करत असताना जेव्हा विपणनाचा प्रश्न येतो, मार्केटिंगचा प्रश्न येतो, तेव्हा सर्वात महत्त्वाचा जर मुद्दा कोणता असेल तर तो ग्राहक असतो. आणि ग्राहक हा केंद्रस्थानी असतं. आणि म्हणून जेव्हा आपल्याला काही व्यूहरचना आखायच्या असतात, काही रणनीती तयार करावं लागतं, कशा पद्धतीने या बाबीला सामोरं जावं, त्यासाठी जे आपण आराखडा तयार करतो, कृती योजना तयार करतो, त्याला म्हटलं जातं संबंध व्यूहरचना. म्हणजे ग्राहकांशी संबंध आणि यासाठी जी स्ट्रॅटेजी उपयोगात आणली जातं ही महत्त्वाची ठरतं. आणि म्हणून ही स्ट्रॅटेजी जी आहे ती प्रामुख्याने मॅककिन्से यांनी शोधून काढलेल्या 7S ज्याला म्हटलं जातं त्याचा आपण आज विचार करणार आहे. तर पहिली बाब एक लक्षात घ्या की जेव्हा आपण या गोष्टीचा विचार करतो की संबंधात्मक विपणन आहे काय, संबंधात्मक रणनीती आहे काय, म्हणजे रिलेशनशिप मार्केटिंगचा जेव्हा आपल्याला विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला ही सर्वात महत्त्वाची बाब डोळ्यासमोर ठेवावं लागतं की तुम्हाला त्या ठिकाणी एक विशिष्ट अशी रणनीती, विशिष्ट अशी व्यूहरचना आखावी लागते की जेणेकरून ग्राहकांशी असणारे संबंध जे आहेत ते चांगल्या पद्धतीने आपल्याला समोर आणता येतील. मग यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय की ही रणनीती जी आहे ती रणनीती ठरवण्याची मागची भूमिका काय आहे. तर मॅककिन्से यांनी संबंध व्यवस्थापनाची रणनीती आखण्यासाठी सुचवलेले प्रतिमान महत्त्वाची भूमिका पार पडतात. त्यांनी ग्राहकांचा योग्य संबंध प्रस्थापित करण्यासाठी आदर्श ग्राहक संबंध रचनेची, व्यूहरचनेची संकल्पना मांडली. या संकल्पनेनुसारच ग्राहकांशी उचित व योग्य संबंध प्रस्थापित करण्यासाठी व या प्रकारचे प्रस्थापित झालेल्या संबंधांना योग्य दिशा दाखवण्यासाठी संबंध व्यवस्थापन व रणनीतीचे 7S प्रतिमान स्वीकार केलेला आहे. म्हणजे तुमच्या ज्या 7S फॉर्म्युला आहे, मॅककिन्सेनं काय केलेलं आहे की तुमचा ग्राहक जो आहे या ग्राहकांना एक आदर्श संबंध व्यवस्थापन व्यूहरचना संकल्पना मांडलेली आहे. ही जी स्ट्रॅटेजी आहे, रिलेशनशिप स्ट्रॅटेजी जी आहे, संबंध व्यूहरचना जी आहे, संबंध रणनीती जी आहे, ही एक आदर्श स्वरूपाची रणनीती 7Sच्या माध्यमातून मांडलेली आहे. आता 7Sच्या माध्यमातून ही रणनीती मांडण्यामागची कारणं काय, त्या प्रामुख्याने तुम्हाला योग्य ग्राहकांसोबत उचित संबंध प्रस्थापित करावा लागतात. जो ग्राहकाची निवड आपण केलेली आहे, आपण काल जो पॉईंट पाहिलेला होता, काल जो मुद्दा पाहिलेला होता, ग्राहकांची निवड, यामध्ये ग्राहकांची निवड करताना कोणकोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि त्यानंतर महत्त्वाचे ठरतं की या ग्राहकांसोबत कशा पद्धतीने संबंध प्रस्थापित करायचे आणि हे संबंध दीर्घकालीन कशा पद्धतीनं टिकून ठेवायचे. म्हणजे नुसतं संबंध प्रस्थापित करून कोणती बाब पूर्ण होत नाही, तर हे दीर्घकालापर्यंत आपल्याला टिकून ठेवावं लागतात. म्हणजे ग्राहक दीर्घकालीन स्वरूपाचा विचार करून रिलेशनशिप मार्केटिंग जे आहे, संबंधात्मक विपणन जे आहे, हे दीर्घकालीन बाबीसाठी विचारात घेतलं जातं. अल्पकालीन बाबीसाठी आपण परंपरागत जे ट्रान्झॅक्शनल व्यवहारात्मक जी बाब होती की पैसे द्या व सेवा घ्या निघून जा,
तर हा प्रश्न नाही राहिलेला. उद्योग व्यवसायांमध्ये आज जी परिस्थिती आहे म्हणजे तुमचं जागतिकीकरण असो, तुमचं उदारीकरण असो, तुमची प्रत्येक टेक्नॉलॉजी असो, ही जी बाबा आलेले आहेत यामुळे प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे. आणि या प्रचंड स्पर्धेमध्ये उद्योग व्यवसायाला जर टिकून ठेवायचं असेल तर ग्राहक संबंध व्यवस्थापनासारखा कोणताच मार्ग नाही. आणि म्हणून संबंध निर्माण करणं, संबंधात्मक बाबीचा विचार केला जातो आणि त्याच्यासाठी जी व्यूहरचना आखली जातं ती व्यूहरचना मॅककिन्से यांनी एक आदर्श ग्राहक संबंध व्यूहरचना संकल्पना मांडली. आणि ती संकल्पना म्हणजे 7S प्रतिमान. त्यांनी ठरवले की हे 7 बाबी आहेत की ज्यावर तुम्हाला भर द्यावा लागेल. पहिली बाब आहे रणनीती, ज्याला स्ट्रॅटेजी म्हटलं जातं. दुसरं शैली, स्टाईल, संरचना, स्ट्रक्चर, संपादित मूल्य, शेअर्ड व्हॅल्यू, कौशल्य, स्किल, व्यवस्था प्रणाली, सिस्टीम आणि कर्मचारी नियुक्ती, स्टाफिंग. म्हणजे ह्या 7ही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्या पद्धतीनं आपल्याला संबंधात्मक व्यवस्थापनाकडे पाहावं लागेल. म्हणजे एखाद्या ग्राहकाशी असणारा संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि प्रस्थापित झालेले संबंध टिकून ठेवण्यासाठी या 7ही एसचा आपल्याला विचार करावा लागेल. जेव्हा आपण विचार करतो की आपल्याला ग्राहक संबंध टिकून ठेवायचे आहेत, कारण ग्राहक संबंध टिकून ठेवण्यासाठी काय लागतं तर परस्परांमध्ये संवाद लागतो. ग्राहकांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या समजून घेण्याची मानसिकता विक्रेत्याची लागतं. आपले काही नवीन प्लॅन्स असतील, आपल्या काही नवीन विचारधारणा असतील, नवीन ध्येय धोरणं असतील, ते ग्राहकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. म्हणजे प्रत्येक बाब 2 वे कम्युनिकेशन ज्याला म्हटलं जातं, दोन्ही बाजूनं संवाद जोपर्यंत साधला जात नाही तोपर्यंत संबंध हे योग्य दिशेने चालत नाही. म्हणजे बरेचदा असं होतं की समोरच्याला काय पाहिजे याचा विचार न करता जर आपण आपले ध्येय धोरणे आखलायला सुरुवात केली तर आपण त्यापासून अलिप्त राहू, बाजारपेठेमधून बाहेर फेकल्या जाऊ, ग्राहक आपल्यापासून दूर चालला जाईल. आणि हे दूर न जाणं हे कशावर अवलंबून आहे? हे अवलंबून आहे तुमच्या स्ट्रॅटेजीवर. म्हणजे तुम्हाला जे ठरवावं लागतं, तुम्हाला ज्या काही गोष्टी ठरवाव्या लागत असतील त्या ठरवण्याची पद्धत, ध्येय धोरणं जी आहेत त्याविषयी लोकांना अवगत करण्याची पद्धत, ह्या सर्व गोष्टी म्हणजे काय करणार आहे, कोणत्या पद्धतीची व्यूहरचना तुम्ही आखणार आहात, कोणत्या पद्धतीची रणनीती तुम्ही या संबंधित बाबीला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी करणार आहात, ही ठरवणं गरजेचं असतं. मग ती कशा प्रकारे होईल, ती शैलीमध्ये येईल, कशा पद्धतीचं त्याचं स्वरूप असेल, त्याची मांडणी कशी असेल, त्याचं प्रारूप काय, हे संरचनामध्ये येईल. काय व्हॅल्यूज त्यामधून आपण निर्माण करणार आहेत, कोणती मूल्य तुम्ही निर्माण करणार आहेत आणि ते कशा पद्धतीने शेअर करणार आहेत हे महत्त्वाचं राहतं. कौशल्यसुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे की एक कोणत्याही उद्योग व्यवसायामध्ये जी ह्युमन पॉवर असते, जी मनुष्यबळ असतं, हे स्किल ओरिएंटेड असलं पाहिजे. आजची जी कन्सेप्ट आहे, आज जे गव्हर्नमेंट म्हणतं की केंद्र सरकार म्हणतं की स्किल इंडिया मागची भूमिका काय की चांगल्या पद्धतीचं स्किल असणारे व्यक्ती तयार करणं. पण उद्योग व्यवस्थापनामध्ये जेव्हा आपण विचार करतो की ही सुरुवातीपासूनची कल्पना आहे. म्हणजे तुम्ही जर उद्योग व्यवसायांचा अभ्यास केला असेल, मॅनेजमेंट जर तुम्ही शिकले असाल तर स्किल हे लागतंच. स्किल कोणत्या प्रकारचं असतं? स्किल म्हणजे यंत्र दुरुस्त करणे किंवा यंत्र तयार करणं राहतं का, एवढंच राहतं का? प्रोडक्शन उत्पादनामधलं स्किल राहतं का? नाही. तर स्किल प्रामुख्याने जेव्हा आपण विचार करतो की संवाद कशा पद्धतीनं साधू शकाल, म्हणजे इथं जे आपण म्हणतो की कम्युनिकेशन स्किल तुमच्यामध्ये लागतं. तुम्ही जेव्हा इतरांशी बोलत असता, तुम्ही जेव्हा इतरांशी तुमचे मुद्दे शेअर करत असता, त्यांना तुमच्या ध्येय धोरणाची योग्य ती माहिती पुरवण्याचं स्किल, समोरचा ग्राहक कशा पद्धतीने, आपण पाहिलं की ग्राहकांच्या निवड करताना की ग्राहकांची मानसिकता ही व्यक्तिपरत्वे बदलत जाते. त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे विचार, त्यांची क्रयशक्ती, त्यांच्या उत्पन्नाचा गट, ह्या सर्व गोष्टी आहेत वेगवेगळ्या असतात आणि याच्यातून निवड केलेल्या लोकांना योग्य पद्धतीनं हाताळणं हे खरं स्किल राहतं. मग ही जी लोक असतात या लोकांना तयार करणं, मॅनपॉवरला तयार करणं, तशा पद्धतीनं आपण विचार करणं गरजेचं असतं. व्यवस्थापन प्रणाली
जी तुमची व्यवस्था प्रणाली आहे, जी सिस्टीम आहे, कशा पद्धतीने इम्प्लिमेंट होईल. एखादं ध्येय धोरण अवलंबल्यानंतर तुमचे उद्दिष्ट खूप चांगले असतील, तुमची ध्येय खूप चांगली असतील, त्यासाठी तुम्ही धोरणं जी आखली असतील ती सुद्धा खूप चांगली असतील, पण त्याची अंमलबजावणी ही प्रामुख्याने व्यवस्थापनावर राहतं. आणि हे व्यवस्थापन प्रणाली जी आहे ती कशा पद्धतीनं असावी हे सुद्धा विचार केला जातो. आणि कर्मचारी नियुक्ती म्हणजे सेवा उद्योगांमध्ये सर्वात महत्त्वाची जर बाब असेल तर तो हा जो घटक आहे कर्मचारी एम्प्लॉई हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण याचा प्रत्यक्ष संबंध कोणासोबत येतो? ग्राहकासोबत येतो. कोणतीही बाब साध्या साध्या गोष्टीचा जरी विचार केला तर इथं ग्राहकाला त्या कर्मचाऱ्यांसोबत प्रत्यक्ष संबंध येतो. उत्पादक करणारा किंवा मालक जो असतो, प्रोड्युसर जो असतो सर्व्हिसचा, तो मालक फक्त ध्येय धोरणं आणि आश्वासने देऊ शकतो. पण जी आश्वासनं ग्राहकांना दिल्या गेलेली आहे, जी जाहिरातीच्या माध्यमातून प्रामुख्याने प्रवर्तनाच्या माध्यमातून त्या ग्राहकांपर्यंत पोहोचलेली आहे, त्या आश्वासनांची पूर्तता करण्याची मुख्य जबाबदारी ही कर्मचाऱ्यावर असते. म्हणजे सर्वात महत्त्वाचा घटक जेव्हा तुमच्या एखाद्या इंडस्ट्रीचं नावलौकिक जर वाढत असेल तर ते प्रामुख्याने तुमच्या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर असतं. त्या कर्मचाऱ्यांची आपल्या कार्याप्रती असणारी निष्ठावर असतं. ते कर्मचारी ग्राहकांसोबत कशा पद्धतीनं वागतात याच्यावर असतं. कारण प्रत्यक्ष संबंध आहे. आता जर मी म्हटलं की शिवाजी महाविद्यालयात या पद्धतीनं काम चालतं आणि जर त्या पद्धतीचं तुम्हाला जर त्या ग्राहक म्हणून विद्यार्थ्यांना जर त्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळत नसेल तर ग्राहक काय करेल, विद्यार्थी काय करेल, पर्याय शोधण्याचा मार्ग करेल, पर्याय शोधण्याचा प्रयत्न करेल. आणि हा पर्याय शोधणं म्हणजे तो ग्राहक तुमच्यापासून दूरचा. आणि म्हणून कर्मचारी नियुक्त करताना त्यांना ट्रेनिंग नियुक्त करताना पहिल्यांदा पाहिलं जातं की याचा प्रवृत्ती कशी आहे, ही कशा पद्धतीनं प्रामुख्याने याचा स्वभाव आहे, त्यासोबतच त्याचं स्किल काय आहे, त्याच्यामध्ये तो सक्षम आहे किंवा नाही ही नियुक्ती करताना विचार केला जातो. की पहिल्यांदा पाहिलं जातं की याची वागणूक म्हणजे जेव्हा आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनाचा विचार करतो की पहिल्यांदा ऑब्झर्व केलं जातं तुमचे प्रोफाईल जे तयार होतात. लक्षात घ्या की तुमचे प्रोफाईल जे तयार होतात प्रायव्हेट कंपन्यांमध्ये तुमच्या डिग्रीसोबतच तुमचं असणारं समाजातील काही स्थान असेल, तुम्ही समाजामध्ये कशा पद्धतीनं वावरता याचा सुद्धा विचार केला जातो. जेव्हा स्टाफिंगची नियुक्ती होतं नुसतं तुमची नुसतं मार्कशीट बोलत नाही तर तुमच्या अंगी असणारे जे सॉफ्ट स्किल असतात म्हणजे तुमच्याकडे कोणते चांगले गुण आहेत, तुम्ही कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीनं करू शकता का, तुम्ही एखाद्या गोष्ट चांगल्या पद्धतीनं एखाद्या बाबीवर निर्णय घेऊ शकता का. म्हणजे ही जी ॲप्टी टेस्ट असतं प्रामुख्याने तुमची जी ॲप्टी टेस्ट घेतली जातं यामधून तुमचे जे सॉफ्ट स्किल आहेत ते समोर येतात. तुमची निर्णय घेण्याची क्षमता काय आहे, तुमचे विचार करण्याची क्षमता काय, एखाद्या मुद्द्यावर कशा पद्धतीनं तुम्ही विचार करता, कशा पद्धतीनं तुम्ही रिॲक्ट होता, ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने कर्मचारी नियुक्ती करताना पाहिल्या जातात. आणि ह्या साऱ्या 7S जे दिलेले आहेत म्हणजे स्ट्रॅटेजी असेल, स्टाईल असेल, स्ट्रक्चर असेल, शॉर्ट व्हॅल्यू असतील, स्किल्स असतील, सिस्टीम्स आहे आणि स्टाफिंग आहे. या 7Sला आदर्श ग्राहक संबंध व्यूहरचना असं म्हटलं जातं. मॅककिन्सेनी ही प्रथमतः मांडलेली आहे. मग आता यामधील जे काही सब पॉईंट्स आहेत म्हणजे इथं जेव्हा आपण विचार करतो की हे सर्वच्या सर्व मुद्दे म्हणजे कशा पद्धतीने तुमची रणनीती असावी, त्याची पद्धत काय असेल, त्याचे प्रारूप काय असेल, कशा पद्धतीने तुम्ही मूल्य कराल, स्किल कशा पद्धतीने असायला पाहिजेत, म्हणजे ह्या 7ही बाबींचा विचार आपल्याला इथं करावा लागेल. म्हणजे तुम्ही जेव्हा ग्राहकांशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करता आणि प्रस्थापित झालेले संबंध जे आहेत ते अधिक दिवसपर्यंत टिकून राहतील, दीर्घकालापर्यंत टिकून राहतील यासाठी जे प्रयत्न केले जातात त्यासाठी एक विशिष्ट व्यूहरचना आपल्याला गरजेचं असतं, विशिष्ट रणनीती गरजेची असती. दोन्ही शब्द या ठिकाणी विचारात घ्यायचे स्ट्रॅटेजीसाठी, व्यूहरचना आणि रणनीती. मग व्यूहरचना आणि रणनीती जी आहे ती कशा पद्धतीनं असेल, व्यूहरचना ठरवताना आपल्याला ठरवावं लागतं की मी आता आपण विचार करून राहिलेला की पेनड्राईव्हच्या परिस्थितीमध्ये कसं सामोरं जायचं. म्हणजे एक बाजू लक्षात घ्या की पेनड्राईव्हच्या परिस्थितीमध्ये एक्झामला कसं सामोरं जायचं.
मग आपली जी मानसिकता तयार करावी लागते. जसं आता आपण टाकलेलं आहे की 12 पासून असणाऱ्या परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत. साधं उदाहरण लक्षात घ्या. 5 पासून ज्या परीक्षा होत्या त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या की आपली मानसिकता आपल्याला तयार करावं लागतं. बरेचदा असे विद्यार्थी यामध्ये होतात की हे काय लावलं, काय विद्यापीठ आहे, काय करायचं आता, म्हणजे निगेटिव्ह जेव्हा आपण विचार करतो, रिॲक्ट जेव्हा होतो आपण एक कोणत्या बाजूनं विरोधात रिॲक्ट होतो. एक गोष्ट लक्षात घ्या की ही जी परिस्थिती आहे, कोविडची जी परिस्थिती आहे, लॉकडाऊनची परिस्थिती आहे, ही तुमच्या माझ्या किंवा विद्यापीठाच्या हातात आहे का? नाही. ही आलेली एक आपत्ती आहे आणि त्या आपत्तीमधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. मग पॉझिटिव्ह जेव्हा आपण विचार करतो की जसं मी मेसेज टाकला, पहिल्यांदा पत्र आलं होतं विद्यापीठाचं की 12 पासून असणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. आता विद्यार्थ्यांमध्ये एवढा संभ्रम निर्माण झाला, आता काय होईल, कसं होईल, म्हणजे आता जीवन मरणाचाच प्रश्न आहे. जसं उद्या जर ही गोष्ट नाही झाली तर आम्ही वर चालले जाणार आहोत देवा घरी, असा जो दृष्टिकोन असतो हा बदलायला पाहिजे. ठीक आहे, ही परिस्थिती बदलायची आहे. मग आपण विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना एक वाक्य त्यामध्ये टाकलं, तुमच्या ग्रुपवर नोटीस टाकली की तुमच्या परीक्षा 12 पासून असणाऱ्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, पण वाणिज्य शाखेच्या परीक्षा या 19 पासून आहेत. याबद्दल विद्यापीठानं कोणताही निर्णय सांगितलेला नाही. होऊ शकते उद्या 15पर्यंत लॉकडाऊन आहे, 16पर्यंत परिस्थिती रिलॅक्स झाली तर 19 पासूनच्या असणाऱ्या परीक्षा आहेत त्या शेड्यूलप्रमाणे चालतील आणि ह्या ज्या 12 ते 19पर्यंत परीक्षा होतील त्यानंतर, म्हणजे हे कशाच्या आधारावर आपण बोलतो, हे आधी झालेले जे काही विद्यापीठाचे निर्णय आहेत. म्हणजे विद्यापीठ एखाद्या परीक्षा जर कॅन्सल करत असेल तर फक्त त्याच डेटची परीक्षा, त्याच विषयाची परीक्षा ते कॅन्सल करतात आणि पुढं कधीतरी, म्हणजे पुढं सर्व परीक्षा आटोपल्यावर किंवा मधात कधीतरी त्यावेळेला परीक्षा ते घेतात. कारण काय असतं यामागचं, की विद्यापीठाला पूर्णच्या पूर्ण परीक्षा पुढं ढकलणं कधीही परवडत नाही. कारण शेड्यूल लागलेलं असतं, ठरवलेलं असतं. समजा जर मॅक्झिमम परीक्षा 19 पासून समोर असतील तर त्यांचं शेड्यूल तसंच ते ठेवू शकतात आणि 12 ते 19च्या दरम्यान ज्या परीक्षा झाल्या असतील एवढ्या फक्त त्या समोर जाऊ शकतात. मग बरेचदा असं होतं की जी माहिती आहे, म्हणजे मला काही टीचर्सची सुद्धा फोन आले, सर म्हणत आता कसं करावं, मुलं जे आहेत ते फारच गोंधळात आहेत. गोंधळ आपण निर्माण करतो. होऊन काय होणार आहे, जेव्हा आपण ही मानसिकता करतो की मला परीक्षा द्यायची आहे म्हणजे द्यायची, विषय संपला. ती आज द्यायची आहे किंवा 8 दिवसाने द्यायची आहे. म्हणजे जसं चॅनलवर चालतं ऐसा हो गया वैसा हो गया, म्हणजे जे मार्केटिंगचं चॅनलचं असतं तसं नाही करायचं. स्थिर राहा, व्यवस्थित राहा आणि ही परिस्थिती आली एवढं समजून समोर चालायचं. कोणत्याही स्वरूपाचं अधिक रिॲक्ट होण्याचं गरज नसतं. उद्विग्न होऊन एखाद्या बाबी जेव्हा आपण डोक्याला त्रास घेऊन घेतला तर तुमचं जे सेटल असतं, जे की डोक्यात आपल्या चांगल्या पद्धतीनं आपण अभ्यास केलेला असतो तो त्या ठिकाणी निघून जाईल. मग हा जो संवाद आहे, हा संवाद, ही व्यूहरचना, ही स्ट्रॅटेजी, ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत, ग्राहकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. त्यांना त्यातून सावरणं गरजेचं असतं. म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना एका नोटीसमध्ये ते सावरल्या गेले असं मी समजेल की मी एक नोटीस टाकली किंवा 12 ते 19पर्यंतच्या परीक्षा फक्त विचारात घेतलं तर 19 पासून असणाऱ्या पुढच्या परीक्षा वेळेवर होऊ शकतात. म्हणजे तुम्ही उद्या अलर्ट राहू शकता. तुम्ही उद्या 19ला जर परीक्षा असल्या तर तुम्ही त्या पद्धतीनं प्रयत्न करू शकता. आणि नाही झाल्या 19ला परीक्षा, अजून पुढे ढकलला तर काय फरक पडणार आहे. म्हणजे अशा स्वरूपाच्या परिस्थितीमध्ये आपल्यावर असणाऱ्या, अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना योग्य त्या पद्धतीनं आपण सांगू शकतो. ग्राहकांच्या बाबतीत तेच आहे. ग्राहक बरेचदा असे होतात, जसं आता एखादी इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे, फायनान्शियल कंपनी आहे, आणि फायनान्शियल कंपनीचं काय असतं, इन्व्हेस्टमेंट कंपनीचं काय असतं की शेअरमध्ये असणारी जी गुंतवणूक आहे ही गुंतवणूक सातत्यानं ते ग्राहक करत असतो. आणि अशी काही परिस्थिती येते की शेअरच्या किमती झपाट्याने कमी व्हायला लागतात. मग झपाट्याने कमी होणाऱ्या स्थितीमध्ये जर ग्राहकांनी शेअर विकायला सुरुवात केली आणि मॅक्झिमम शेअर विकत असतील तर तिथं काहीतरी परिस्थिती वेगळी निर्माण होऊ शकते. मग ती जी कृती योजना आहे, ती जी व्यूहरचना आहे, ती जी स्ट्रॅटेजी आहे, मग त्यातील जे ग्राहक आहेत जे काही अधिक काळापर्यंत स्टेबल राहू शकतात,
अशा लोकांना प्रामुख्याने मार्गदर्शन करण्याचं काम किंवा त्या परिस्थितीवर निर्माण झालेल्या त्या परिस्थितीवर ग्राहकांना समजावण्याचं काम कोणाचं असतं? त्या फायनान्शियल कंपनीचं असतं. मग त्यातून काही ग्राहक असे असतात की जे स्टेबल होतात आणि ती परिस्थिती ते सिच्युएशन स्थिर राहतं. म्हणजे व्यवहार जो आहे, संवाद जो आहे, तो संवाद या ठिकाणी ठरवला लागतो. रणनीती जी आहे, रणनीती म्हणजे स्ट्रॅटेजी, व्यूहरचना, एखाद्या आलेल्या घटनेवर मात करण्यासाठी जी बाजू आपण विचारात घेतो ती रणनीती. मग ही अत्यंत महत्त्वाची. इथं आपण जेव्हा विचार करतो की संबंधात्मक बाबीचा जेव्हा विचार करतो, ग्राहकांचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी विचार करतो, ग्राहकांचे प्रस्थापित असणारे संबंध टिकून ठेवण्यासाठी जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपल्याला विशिष्ट अशी व्यूहरचना आखावी लागते. कोणतंही प्लॅनिंगशिवाय, कोणत्याही स्ट्रॅटेजीशिवाय आपण समोर जाऊ शकत नाही. उद्योग व्यवसायामध्ये लक्षात घ्यायचं, दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण हे करत असतो की आपण ठरवतो की कशा पद्धतीनं आपले निर्णय असावेत, काय ध्येय धोरण असावेत. म्हणजे जर मी म्हणेल की मला जर कोणी विचारलं की तुमचं काय ध्येय आहे, काय ठरलेलं आहे, काय करणार आहात, तर तुमच्या माझ्यासमोर हा प्रश्न असतो की आपल्याला त्यावेळेस स्पेसिफिक असं काही कल्पना नसतं. पण आपण काही असतात की त्यांनी स्पेसिफिक असं ठरवलेलं असतं की मला हे व्हायचं आहे आणि ते होण्यासाठीचे प्रयत्न करत असतो. मग आता तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जेव्हा तयारी करता, साधी गोष्ट आहे की कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या मार्फतच तुम्हाला जर गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये यायचं असेल आफ्टर ग्रॅज्युएशन, तर तुम्ही ठरवलेलं असतं आणि त्या पद्धतीनं तुमचं पूर्ण प्लॅन चॉकआउट करतात. म्हणजे 4x6च्या खोलीत, जिन्याखालच्या खोलीत राहून सुद्धा विद्यार्थी MPSCच्या परीक्षा पास होतात. विचार करा का? की त्या विद्यार्थ्यांनी, निंबोऱ्याची एक कुटुंब आहे ताठे म्हणून, दोघी बहिणी, त्यातली एक PSI आहे, एक टॅक्समध्ये आहे आणि भाऊ बँकेमध्ये आहे. गावातून येणारे ही कुटुंब कुठं राहिलं असेल? एका जिन्याच्या खाली असणारी स्पेस जास्तीत जास्त 6x4ची. पण पूर्णतः अभ्यास, पूर्णतः विचार करून एकाचा दुसऱ्याला विचारात घेऊन दुसऱ्याचा तिसऱ्याला, म्हणजे ह्या तिघांचे जेव्हा पासआउट होतं, सर्वसामान्य कुटुंबातून, जिल्हा परिषद शाळेतून, शिवाजीसारख्या महाविद्यालयातून पास झालेली ही मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सक्सेस होतात का? ते एक स्ट्रॅटेजी बनवली, एक व्यूहरचना बनवली की मला हेच करायचं आहे आणि त्या पद्धतीनं आखलेलं प्लॅनिंग, त्या पद्धतीनं केलेला अभ्यास आणि त्यानंतर त्यांना मिळालेलं प्रतिफल. उद्योग व्यवसायाच्या बाजूने सुद्धा हेच. म्हणजे मी तर स्पष्टपणे म्हणत असतो की MCOM त्यांनीच करायचं की ज्यांना प्रामुख्याने लेक्चरशिपमध्ये यायचं आहे. अदरवाईज आफ्टर ग्रॅज्युएशन तुम्ही प्रत्येकजण काय असतं, 1 मिनिट फक्त, हां या, ओके. प्रामुख्याने ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असतं की तुम्हाला ठरवावं लागेल की मला काय व्हायचं आणि त्या पद्धतीनं रचना. उद्योग व्यवसायांमध्ये आपला जो ग्राहक आहे, हा ग्राहक टिकून ठेवण्यासाठी मानसिकता, जसं आता मी म्हणतो की एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देईल की कालपासून जो निर्णय झालेला आहे, या निर्णयामध्ये काय दिलेलं आहे की दुकान मालक जे काही दैनंदिन लागणाऱ्या बाबी असतील, जसं दूध आहे, डेअरीवरून आणावं लागतं, मग यांना काय सांगितलेलं आहे की तुम्ही त्या ग्राहकांच्या घरी नेऊन द्या. काय केली असेल स्ट्रॅटेजी? जे उद्योग व्यावसायिक असतात प्रामुख्याने त्यांच्या ठिकाणी ही जी वृत्ती असायला पाहिजे, म्हणजे ज्याला म्हणतो आपण ग्राहक टिकून ठेवण्यास. प्रत्यक्ष मी जेव्हा कृष्णा डेअरीवर गेलो तर त्यांनी मला सांगितलं की सर, उद्यापासून अशी परिस्थिती आहे, त्यामुळे तुमचा फोन नंबर द्या आणि ॲड्रेस द्या, आम्ही तुम्हाला घरी आणून देऊ, दूध घरी आणून देऊ. विचार करा या बाबीचा की स्ट्रॅटेजी काय ठरवली की या परिस्थितीवर मात करण्यासाठी माझा ग्राहक टिकून ठेवणं महत्त्वाचं आहे. कारण उद्या असं होऊ नये की या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये मी कोणातरी दुसऱ्याची निवड करेल आणि दुसऱ्याची निवड केल्यानंतर त्याच्यापासून दूर जाईल. म्हणजे उद्या कृष्णावाल्यांना हा विचार केला की हा आपला नेहमीचा ग्राहक आहे, कारण सातत्यानं आम्ही त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्याकडून दूध आणतो. म्हणजे उद्या त्या माणसाने ही व्यूहरचना, ही स्ट्रॅटेजी आखली की ग्राहकांसाठी घरपोच सेवा, जे त्यांचे नेहमीचे ग्राहक आहेत, आणि लगेच त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे.
म्हणजे आता जो फोन आला होता तो त्याच्यासाठी आला की मी खाली आलेला आहे. म्हणजे ही जी परिपूर्तता आहे, ही जी आश्वासनांची परिपूर्तता आहे, लक्षात घ्या. उदाहरण अत्यंत छोटं आहे. प्रश्न अत्यंत जर विचार केला तर 2 लिटर दूध म्हणजे काही गोष्ट नाही, पण ये भी बडी बात है, जसं सिरियलमध्ये म्हणतात. म्हणजे ही साधी गोष्ट संबंध व्यवस्थापनामध्ये असतं की तुम्ही जे आश्वासन दिलेलं आहे, तुमचा जो ग्राहक टिकून ठेवण्याचा आहे, जो तुम्ही प्रस्थापित ग्राहक तुमचा आहे त्याला टिकून ठेवण्यासाठी, येणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्हाला रणनीती आखावी लागते. म्हणजे गव्हर्नमेंटनं लादलेला निर्णय आणि लादलेल्या निर्णयानंतर आपले जे जवळचे ग्राहक असतील त्या ग्राहकांसाठी तेवढ्या गोष्टी पुरवणं. म्हणजे यामुळे काय झालेलं आहे की काही प्रमाणात त्यांची विक्री तर झालेलीच आहे, पण जे जुने ग्राहक आहेत, जे त्यांच्याकडे येणारे ग्राहक आहेत, त्यांना कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. सर्वांचे फोन नंबर मी जेव्हा त्या डायरीत लिहून ठेवलं तर जवळजवळ सर्वांचे फोन नंबर जे रोज येतात त्या ग्राहकांचे फोन नंबर त्या ठिकाणी आढळून आले. आणि त्याचं नुसतं फोन नंबर लिहून घेतलं म्हणून काम पूर्ण झालं असं नाही. आज सकाळीच त्यांचा फोन आला की तुम्ही येऊ शकता का, नाही येऊ शकत तर मी तुमच्याकडे पाठवतो. म्हणजे ही जी मांडणी, ही जी व्यवस्था आहे, ही जी रचना आहे, याला स्ट्रॅटेजी असं म्हटलं जातं, रणनीती. एखाद्या परिस्थितीवर मात करणे. मग हे उद्योग व्यवसायाला जमलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक ग्राहक जो आहे तो टिकून ठेवण्याचा प्रयत्न, म्हणजे छोटा जरी उद्योग असला, छोटी जरी सेवा असली तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला हे करावं लागतं. म्हणजे ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. प्रत्येक मुद्द्यामध्ये काही उपघटक दिलेले आहेत. म्हणजे रणनीती असो, शैली असो, संरचना असो, संपादित मूल्य असो, कौशल्य असो, व्यवस्थापन प्रणाली असो की कर्मचारी नियुक्ती असो, यामध्ये सुद्धा आपल्याला काही उपघटकांचा विचार करायचा आहे. आणि ते उपघटक जे आहेत ते पुढील प्रमाणे सांगता येतील. प्रामुख्याने पहिला जो मुद्दा आहे की रणनीती, स्ट्रॅटेजी, व्यूहरचना ज्याला आपण म्हटलं. आता व्यूहरचना जेव्हा आपण ठरवतो तर यामध्ये 4 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिली बाब आहे की कार्यवाहीत एकनिष्ठता. दुसरी बाब आहे व्यवस्थापन, उद्बोधन, विकासाची एकसंघ योजना. तिसरी बाब आहे व्यवस्थापनाच्या ध्येय धोरणाची योग्य सविस्तर माहिती. नेक्स्ट आहे बाजारपेठ आणि ध्येय धोरणाचा निश्चित सिद्धांत. म्हणजे आता जेव्हा स्ट्रॅटेजी आपण विचार करतो, आपल्याला व्यूहरचना आखायची असते, रणनीती आखायची असते, तर सर्वात महत्त्वाचं आहे की एकनिष्ठता पाहिजे. जी काही तुम्ही पद्धती अवलंबत असाल, जी काही कार्यवाही तुम्हाला करायची आहे, ज्या बाबी तुम्हाला पाहिजे त्यामध्ये एकनिष्ठता असावी. म्हणजे जे ठरवलं त्या पद्धतीने आपण करायला पाहिजे. दुसरी बाब आहे व्यवस्थापन, उद्बोधन, विकासाची एकसंघ योजना. उद्बोधन लोकांना जे आहे, व्यवस्थापन उद्बोधन म्हणजे तुमच्या ठिकाणी काम करणारे जे लोक असतील, यामध्ये सातत्यानं त्यांना मार्गदर्शनाची गरज असतं की ध्येय धोरणं जी आहेत, आपल्या उद्योगाचे, व्यवसायाची जी ध्येय धोरणं आहेत त्या लोकांच्या मनामध्ये, डोक्यामध्ये टाकणं महत्त्वाचे असतं. कर्मचारी कधी काम करतो, जेव्हा त्याला सातत्यानं आपण उद्योग व्यवसायांच्या संबंधीची माहिती की आपली बाबा धोरणं ही आहेत, आपण असं असं ठरवलेलं आहे. आणि हे व्यवस्थापन उद्बोधन म्हणजे त्यांना मार्गदर्शन, मॅनेजमेंट जे असतं, ज्यांच्या माध्यमातून काम करून घ्यायचं आहे. म्हणजे जे काही स्तर तुमची व्यवस्थापनामध्ये असतील त्या प्रत्येक स्तरावरील व्यक्तीला, प्रत्येक स्तरावरील कर्मचाऱ्याला प्रामुख्याने तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करावं लागतं, उद्बोधन करावं लागतं. तुमचे ध्येय आणि धोरणं, तुमची उद्दिष्ट काय, काय टार्गेट तुम्ही ठरवलेलं आहे, याची एकसंघ अशी योजना असणं गरजेचं आहे. योग्य सविस्तर माहिती म्हणजे तो मुद्दा आलाच की व्यवस्थापनाच्या ध्येय धोरणाची योग्य सविस्तर माहिती कर्मचाऱ्यांना आणि जे काही स्टेक होल्डर असतील यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. म्हणजे जे काही, म्हणजे आपण पाहिलं की अंतर्गत आणि बाह्य घटक हे संबंध व्यवस्थापनामध्ये येतात. म्हणजे आपण जेव्हा संबंध विनिमय पाहिलेला आहे की संबंध विनिमयामध्ये प्रामुख्याने अंतर्गत घटक आणि बाह्य घटक दोघांचा विचार केला होता. म्हणजे जे लोक व्यवसायाशी संबंध प्रस्थापित होत असतात, या प्रत्येक व्यक्तीला, मग तो अंतर्गत म्हणजे तुमचा कर्मचारी असो किंवा तुमचा ग्राहक असो किंवा तुमचं बाह्य घटकामध्ये प्रामुख्याने सप्लायर असो, गव्हर्नमेंट असो की कोणी असो, ज्याचा संबंध व्यवसायाशी येतो, ज्याच्याशी संवाद साधावा लागतो,
त्या प्रत्येकाला व्यवस्थापनाच्या ध्येय धोरणाची सविस्तर माहिती देणं गरजेचं असतं आणि तशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी आपली जी ध्येय धोरणं आहेत ही धोरणं आपल्याला बनवायला. म्हणजे आपण जेव्हा रणनीती आखत असतो तर एखादी योजना आपल्याला तयार करावी लागेल, व्यवस्थापनाला मार्गदर्शन करण्याची योजना तयार करावी लागेल, ध्येय धोरणाची सविस्तर माहिती आपल्याला तयार करावी लागेल आणि बाजारपेठ आणि ध्येय धोरणाचा निश्चित सिद्धांत, कोणते सिद्धांत आपण अवलंबलेला आहे, कशा पद्धतीनं आपण बाजारपेठेमध्ये काम करणार आहोत हे सुद्धा त्या ठिकाणी मांडावं लागेल. म्हणजे ह्या सर्व गोष्टी तयार करून आपली एक व्यूहरचना तयार करावी लागेल. दुसरी महत्त्वाची बाब आहे की शैली, स्टाईल. कशा पद्धतीने तुम्ही याची अंमलबजावणी कराल, काय लागतं आपल्याला, शैली कशी असायला पाहिजे. तर कर्मचाऱ्यांनी आणि बाह्य घटकांचे खुले संभाषण असायला पाहिजे. ग्राहक संबंध व्यवस्थापनासाठी व्यवस्थापनाचे सहकार्य आवश्यक असते. ग्राहक आदरातिथ्य आणि बाजारपेठ वातावरणानुसार वागणूक असायला पाहिजे. म्हणजे आता कर्मचारी आणि बाह्य घटकांचे खुले संभाषण म्हणजे आपण जे म्हणतो की ग्राहक जो आहे किंवा सप्लायर जो आहे याचं आणि आपला प्रत्यक्ष सेवा देणारा कर्मचारी यामध्ये चांगल्या पद्धतीनं संवाद घडवून येणं आवश्यक असतं. म्हणजे जी काही मांडणी असेल, जी काही एकमेकांमध्ये संवाद घडवून असेल, एखादा बाब, साधी जरी बाब असेल तर समजा एखाद्या ग्राहकाने तुमच्याकडे कंप्लेंट केली असेल तर ती कंप्लेंट कशासाठी केलेली आहे त्याच्यासोबत त्या कर्मचाऱ्यांनी संवाद साधायला पाहिजे आणि ते दुरुस्त करण्याचं म्हणजे खुलं संभाषण असेल. मनातच ठेवून एखादी आम्ही जेव्हा विचार करतो की एखादी गोष्ट तुम्ही मनात ठेवा तो त्रास तुम्हाला होत राहील. पण तुम्ही जर तुमच्या ज्याच्याविषयी तुम्हाला काही वाटतं त्याच्याविषयी तुम्ही जर खुलं संभाषण ठेवलं तर जे काही गैरसमज असतात ते गैरसमज दूर होतात. म्हणजे आपण जर ओपन माइंडेड असलं की हे असं आहे, तुला काय अडचण आहे, हे जेव्हा आपण विचारात घेतो म्हणजे खुलं संभाषण, ओपन डिस्कशनसाठी आपण जेव्हा विचारात घेतो त्यावेळेस ज्या काही गैरसमज असतात, उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा अशा स्वरूपाचे गैरसमज होण्याची शक्यता असतं, तर त्या कर्मचाऱ्यांनी बाह्य घटकाशी खुला संवाद केला पाहिजे. ग्राहक व्यवस्थापनासाठी जे काही सहकार्य लागतं ते व्यवस्थापनाचे सहकार्य आपल्याला गरजेचं असतं. व्यवस्थापन म्हणजे त्या ठिकाणी काम करणारे जी कर्मचारी असतील, वेगवेगळ्या स्तरावर काम करणारे जे कर्मचारी असतील, या सर्वांचं सहकार्य ग्राहक संबंध व्यवस्थापनासाठी लागतं. कारण तोच महत्त्वाचा घटक आहे. कारण कर्मचारी हाच प्रामुख्याने तुमच्या उद्योग व्यवसायाचं यश अधिक चांगल्या पद्धतीनं देऊ शकतो. कारण त्यांनी जर काम केलं नाही, त्यांना त्याच्यामध्ये जर कार्यसंस्कृती नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. आणि म्हणून व्यवस्थापनाकडून सहकार्य लावायला पाहिजे. जे निर्णय घ्यायला लागतात, जे ध्येय धोरणाशी अनुषंगाने निर्णय घ्यायला लागतात त्याची अंमलबजावणी व्यवस्थापनाने योग्य पद्धतीनं करायला पाहिजे. आणि काही अडचणी असतील तर त्यावर मातसुद्धा करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. तिसरा मुद्दा आहे की ग्राहकांच्या आदरातिथ्य आणि बाजारपेठ वातावरणानुसार वागणूक. प्रत्येक ठिकाणी ही आज पाहिलं जातं की तुम्हाला ग्राहकांचे स्वागतच करावं लागतं. म्हणजे महात्मा गांधीनं छान म्हटलेलं आहे, कस्टमर इज अ गॉड. ग्राहक हाच राजा आहे, देव आहे, राजा आहे. म्हणजे आपण जेव्हा त्याला त्या पद्धतीनं वागणूक देऊ, कारण एक ग्राहक आपल्यापासून दूर जाणं आणि नवीन ग्राहक जो आपल्याला शोधणं यामध्ये जी गॅप तयार होते, यामध्ये जो खर्च येतो तो खूप जास्त असतो. आणि म्हणून एकदा ग्राहक आपल्याकडे जुळत असेल तर त्याचं योग्य ते स्वागत झालं पाहिजे, त्याच्या अडीअडचणींचा विचार केला पाहिजे, त्याला काय अपेक्षित आहे हे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि बाजारपेठेमध्ये जशा पद्धतीचं वातावरण असेल त्या पद्धतीनं आपण त्याच्याशी वागणूक केली पाहिजे. बाजारपेठेमध्ये कसं आहे, जसं आज म्हटलं की पेंडाईकची परिस्थिती आहे. एक कृष्णा डेअरीवाला घरपोच दूध देत असेल तर दुसरा डेअरीवाला असेल त्याने सुद्धा हा विचार केला पाहिजे की अरे हा तर देत आहे, मला सुद्धा त्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. म्हणजे सर्व्हिसेसमध्ये ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने इथं विचारात घेणं गरजेचं असतं. नेक्स्ट मुद्दा आहे की संरचना कशी असली पाहिजे. जेव्हा आपण विचार करतो की बाजारपेठेतील भौगोलिक वातावरणानुसार सोपी संरचना असावी, मोठ्या प्रमाणात ग्राहक संबंध निर्मितीसाठी कर्मचाऱ्यांचे विकेंद्रीकरण असावे, ग्राहक संबंधासाठी कर्मचाऱ्यांची बदलती रचना असावी. म्हणजे तुमची जी स्ट्रक्चर आहे, तुमच्या उद्योग व्यवसायाचे जे स्वरूप असेल
ते बाजारपेठेतील भौगोलिक वातावरणानुसार सोपी संरचना असावी. जसं आपल्याला एकापेक्षा जास्त ब्रँचेस ओपन करण्याची गरज असेल तर आपण त्या ब्रँचेस कुठं असाव्यात, भौगोलिक वातावरण कसं आहे, कशा पद्धतीने त्या आपल्याला ठेवल्या म्हणजे अधिक सोयीचं होईल, ही प्रामुख्याने विचार केला जातो. ग्राहक संबंध निर्मितीसाठी कर्मचाऱ्यांचे विकेंद्रीकरण महत्त्वाचे असते. विकेंद्रीकरण म्हणजे एका ठिकाणी न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी तो कर्मचारी असला पाहिजे आणि त्या माध्यमातून कलेक्शन आहे. ग्राहक संबंधामध्ये प्रामुख्याने जेवढे कर्मचाऱ्यांचा संबंध ग्राहकांसोबत येईल आणि त्या ग्राहकांच्या अडचणी त्याच्या माध्यमातून जेवढ्या सोडवणं सोयीचे होतील तेवढं अधिक मोठा फायदा होतो आणि यासाठी कर्मचाऱ्यांचे विकेंद्रीकरण असायला पाहिजे. समजा आपण साधी गोष्ट आहे की एकच काउंटर असेल आणि त्या ठिकाणी सर्व एकाच व्यक्तीकडे असेल तर तो कोणाकोणाला सामोरं जाईल, कोणकोणत्या समस्या हाताळू शकेल. या उलट जर आपण त्याच्या कामाच्या नुसार त्याचं विभागीकरण केलं, त्याला वेगळं केलं, जसं तुमच्या खिडकी असतात, तुमच्या पैसेवाऱ्याची खिडकी वेगळी, TCची वेगळी, तुमची प्रामुख्याने स्कॉलरशिपची खिडकी वेगळी, मार्कशीटची खिडकी वेगळी, म्हणजे हे जे विकेंद्रीकरण आहे कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी जे दिले जातात आणि त्यातून सुद्धा प्रामुख्याने काय होतं की संबंध निर्माण करण्यासाठी सोयीचं होतं. म्हणजे एका कर्मचाऱ्याकडे विशिष्टच काम असेल तो त्या पद्धतीनं आकलन करेल. जसं आता आपण म्हणतो की काही सर्व्हिसेस असतात, जसं आता UCNची इंटरनेटची सर्व्हिस अकोल्यामध्ये आहे. मी जेव्हा फोन केला तर त्यांनी स्पष्ट म्हटलं, सर म्हणे माझ्याकडे इथलं आर्थिक बाब आहे, तुम्ही IT सेक्टरसोबत तुमची कंप्लेंट मांडा, ते तुमचे सॉल्व्ह करतील. म्हणजे काय झालेलं आहे की विकेंद्रीकरण झालेलं आहे. कर्मचाऱ्याला एकीकडे जिथं बिल भरणा करायचं असेल तो ग्रुप वेगळा आणि तुमचं जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील ते ग्रुप वेगळा. म्हणजे मी IT सेक्टरला कंप्लेंट केल्याबरोबर म्हणजे मला किती वेळ मिळाला, प्रामुख्याने मी त्या मेन ऑफिसला फोन केला, त्यांनी ITचा नंबर दिला, मी IT वाल्यांना फोन केला, IT वाल्यांना माझा प्रश्न 10 मिनिटात सोडवला. म्हणजे या पद्धतीचे संबंध निर्माण होतात. त्यामुळे काय होतं की ग्राहक जो आहे त्याला योग्य असं मार्गदर्शन मिळतं, योग्य असं सहकार्य मिळतं आणि सहकार्य मिळाल्यामुळे प्रामुख्याने काय होतं की आपल्याला सोयीचं होतं आणि ग्राहक टिकून राहतो. ग्राहक संबंध कर्मचाऱ्यांसाठी बदलची रचना म्हणजे ही सुद्धा आपल्याला गरजेचं असतं. कर्मचाऱ्यांची बदलची रचना म्हणजे जिथं जिथं जे जे व्यक्ती लागत असतील, सातत्यानं एकाच ठिकाणी एखादा कर्मचारी जर बसत असेल तर रूढपणा येतो आणि म्हणून ती बदलती रचना प्रामुख्याने जर ठेवली तर तो सुद्धा आनंदी असतो आणि ग्राहकसुद्धा त्या ठिकाणी आनंद राहतो. चौथी गोष्ट आहे संपादित मूल्य. म्हणजे ग्राहकानुरूप संघटना असायला पाहिजे, सेवा हेच ध्येय असलं पाहिजे, व्यवस्थापन खर्च एक गुंतवणूक विचारात घेतली पाहिजे आणि ग्राहकांना प्राधान्य. व्हॅल्यूज जे आहेत म्हणजे कोणतेही मूल्य निर्माण होतात तर ते तुमच्या कामामधून निर्माण होतात. आपण मूल्य म्हणजे एक प्रकारचं संपदाच आहे, एक प्रकारची तुमची भांडवलच आहे. जसं आपण ख्याती म्हणतो कॉमर्समध्ये, म्हणजे एक प्रकारचं तुमचं नाव लौकिकच आहे आणि हे कधी होईल, ग्राहकानुरूप जर संघटना असेल, आपली जी मांडणी आहे ही ग्राहकांना जसं पाहिजे त्या पद्धतीनं आपण जर विचार केला तर हे होऊ शकतं. सेवा हेच ध्येय म्हणजे सर्व्हिस देणं हेच मुख्य ध्येय जर आपण ठेवलं तर आपण अधिक चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. व्यवस्थापन खर्च एक गुंतवणूक म्हणजे आता जो व्यवस्थापकीय खर्च बरेच जणांना असं वाटतं की हा शिल्लक आहे, कशाला 4 माणसं ठेवायची, 2च माणसात काम करा. तर नाही, व्यवस्थापन खर्च एक प्रकारची व्यवसायामधील गुंतवणूक असतं. कारण या गुंतवणुकीच्या आधारावर तुम्ही ग्राहकांना त्यांच्या योग्य सेवा योग्य वेळेस पुरवू शकता आणि त्यांच्या अडचणीसुद्धा विचारात घेऊ शकता. आणि म्हणून हा खर्च म्हणून जेव्हा विचार करतो आपण त्यावेळेस त्याचा नकारात्मक बाब येते, पण जेव्हा एखादी बाब गुंतवणूक म्हणून विचार करतो त्यामधून सकारात्मक बाब विचारात येते. म्हणजे एखादी इन्व्हेस्टमेंट करतो म्हणून आपण हा विचार जेव्हा करतो तर इन्व्हेस्टमेंट ही अशी असते कीचा भविष्यामध्ये फायदा होतो. खर्च हे तात्पुरते असतात आणि म्हणून एखादा खर्च जरी होत असेल, जसं सातत्याने आपण म्हणतो आमच्या भागामध्ये प्रामुख्याने तुम्ही जर शेतकऱ्याशी संबंधित असाल तर एक नवीन ट्रेंड आता आलेला आहे गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये की आपण जी शेती करतो त्यामध्ये गुंतवणूक म्हणून एक विचार करायचा, म्हणजे त्याचं लेवलिंग करणं,
त्यामध्ये पाणीसाठी गव्हर्नमेंटचा विचार न करता स्वतः जी काही व्यवस्था करता येत असेल ती करणं, म्हणजे एखाद्या शेतीवर जर आपण खर्च केला असेल तर ती भविष्यातील गुंतवणूक ठरली जातं आणि आपल्याला योग्य त्या पद्धतीने त्याचे रिझल्टसुद्धा मिळतात. म्हणजे समजा 4-4, 5-5 किलोमीटरवरून जेव्हा आपण पाईपलाईन टाकण्याचा प्रयत्न करतो, ओलीत करण्याचा प्रयत्न करतो, हा खर्च नसतो तर ही गुंतवणूक असते. म्हणजे उद्योग व्यवसायांमध्ये प्रामुख्याने या बाबीचा विचार करावा. व्यवस्थापनाचा खर्च ही गुंतवणूक आहे, कारण तिथे तुम्ही कर्मचारी आणि त्या कर्मचाऱ्यांकडून तुमची ध्येय धोरणं अंमलबजावणी करून घेणारा, तुमच्या ग्राहकांना समाधान करून घेणारा, आणि म्हणून ग्राहक समाधानी असेल, त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित झाले तर ती एक गुंतवणूक ठरून त्याचा फायदा प्रामुख्याने मिळत असतो आणि ग्राहकांना प्राधान्य दिलंच गेलं पाहिजे. म्हणजे ही जी मूल्य आहेत, ही मूल्य जर आपण जोपासली तर प्रामुख्याने अधिक चांगल्या पद्धतीने. नेक्स्ट आहे कौशल्य, स्किल्स. म्हणजे आता विशिष्ट कौशल्याप्रत लोकांची निवड केली पाहिजे. बाजारपेठेची माहिती व सर्वेक्षण झालं पाहिजे. विभागीय बाजारपेठेचे विश्लेषण व कौशल्य व निर्णय घेतले पाहिजे. म्हणजे आता कौशल्यप्रत माणसाची, जसं मी म्हटलं की आज मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा विचारात घेतलं जातं, जेव्हा तुम्हाला मार्केटिंग करायचं आहे, विपणन करायचं आहे, तर सहज तुमच्या निवड होत नाही. तर तुमची निवड कशी होतं, तर तुमच्या अंगी असणारे जे स्किल्स असतील, जे सॉफ्ट स्किल सर्वात महत्त्वाचीच असतात. म्हणजे तुमच्या बाकीच्या गोष्टी असतील स्किल्स, पण सॉफ्ट स्किल्ससुद्धा तिथेच महत्त्वाचे असतात. तुम्ही कशा पद्धतीनं संवाद साधता हे सर्वात महत्त्वाचं आहे, की लोकांशी संवाद साधण्याची तुमची काय पद्धत आहे, एखाद्या गोष्टीवर निर्णय घेण्याची तुमची काय क्षमता आहे, हे प्रामुख्याने तपासल्या जातं. वेगवेगळ्या टेस्ट असतात. ॲप्टी टेस्टच्या माध्यमातून, एखाद्या प्रोजेक्टच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो आणि कौशल्य ज्याच्या अंगी असेल त्याचीच निवड होते. नुसत्या पर्सेंटेजच्या भरोशावर खाजगीमध्ये निवड होत नाही. तर तुम्ही काय आहात, तुम्हाला कोणतं काम अधिक चांगल्या पद्धतीने जमेल हे पाहिलं जातं. बाजारपेठेची माहिती व सर्वेक्षण म्हणजे अत्यंत गरजेचं आहे. आज असं झालेलं आहे की नवीन टेक्निक जे म्हटलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI नावाचं टेक्निक, बिझनेस इंटेलिजन्स BI नावाचं टेक्निक आधी होऊन गेलं. डाटाबेस मॅनेजमेंटवर आधारित जे सर्वेक्षण ते करत होते, जी बाजारपेठेची माहिती मिळत होती आणि त्या आधारावर उद्योग व्यवसाय निर्णय घेत होतात. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं नवीन टेक्निक आलेलं आहे आणि या माध्यमातून जे काही निर्णय घ्यायचे असतील, जे काही सर्वेक्षण होतं त्याची ॲनालिसिस होतं आणि तुमचे निर्णय तुम्ही घेऊ शकता. जे काही म्हणजे आता जर आपण विचारलं, सेवा उद्योगांमध्ये जेवढे कस्टमर वेगवेगळ्या सेवांसाठी जुळतात आणि त्यांचं सर्वेक्षण केलं जातं, त्यांची विश्लेषण केलं जातं आणि तुमच्या डाटाच्या आधारावर, तुमच्या जो डाटा तुम्ही फिल करता या डाटाच्या आधारावर प्रामुख्याने स्ट्रॅटेजी ठरवल्या जातात. बाजारपेठेचं सुद्धा विश्लेषण केलं जातं आणि हे जे निर्णय आहेत, हे सर्व निर्णय जेव्हा आपण विचारात घेतो हे अत्यंत आवश्यक असतात. नेक्स्ट मुद्दा येतो व्यवस्थापन प्रणाली. जी आहे ती प्रणाली तुमची कशा पद्धतीनं सिस्टीम असेल हे सुद्धा तिथं महत्त्वाचं असतं आणि मग तुम्ही त्या पद्धतीनं विचार करता की तुम्ही कोणत्या पद्धतीचा यूज केलेला आहे आणि ही सर्व सिस्टीम म्हणजे तुम्ही स्टाफिंग पॅटर्न कसा असेल, तुम्ही ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला इथे विचार करावा लागेल. तर आपण 1 मिनिट मी तुम्हाला एक छानशी फाईल दाखवतो. नेक्स्ट मुद्दा आहे कर्मचारी नियुक्ती. विशिष्ट गुणवत्ताप्राप्त लोकांची निवड. म्हणजे जेव्हा आपण स्टाफिंगचा विचार करतो, त्या स्टाफिंगचा विचार करत असतानाच तुम्हाला या बाबीचा सुद्धा विचार करावा लागेल की कर्मचाऱ्यांची जी नियुक्ती असतं तर विशिष्ट गुणवत्ताप्राप्त लोकांची निवड केल्या जातं, त्यांना प्रशिक्षण व योजना व सुविधा दिल्या जातं, प्रामाणिकतेचे वातावरण निर्मिती केली जातं आणि कार्यक्षमता वाढीवर जोर दिला जातो. कल्याणकारी योजनांची सुद्धा निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. म्हणजे आता जेव्हा कर्मचारी आपण विचारात घेतो की विशिष्ट गुणवत्ताप्राप्त लोकांची निवड आपल्याला गरजेचं असतं, की जेव्हा कर्मचारी निवडला जातो ती योग्य गुणवत्ताप्राप्त असावी. त्यानंतर त्याची निवड झाल्यानंतर त्याला प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे, त्याला पाहिजे असणाऱ्या सुविधा दिल्या पाहिजे,
प्रामाणिकतेचे वातावरण त्याच्या ठिकाणी निर्मिती झाली पाहिजे आणि कार्यक्षमता वाढीवर आणि कल्याणकारी योजनांची निर्मिती. म्हणजे स्टाफिंग पॅटर्न अत्यंत महत्त्वाचा ठरतो की तुमचा जो स्टाफिंग पॅटर्न आहे, तुमचा जो कर्मचारी आहे हा गरजेचा आहे आणि कर्मचारी जिथं चांगला असेल तिथं चांगल्या पद्धतीने प्रामुख्याने काम होऊ शकतं. योग्य जर व्यक्तींची निवड झाली असेल तर त्यांना आपण प्रशिक्षण देऊन अधिक चांगलं करू शकतो. त्यांना सुविधा दिल्या तर ते चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. प्रामाणिकतेची वातावरण निर्मिती म्हणजे कार्याप्रती असणारी प्रामाणिकता त्या ठिकाणी तुम्हाला निर्माण करावं लागतं. कार्यक्षमता कशी वाढेल म्हणजे प्रत्येक मनुष्यबळ निवड केल्यानंतर त्याच्या कार्यक्षमतेमध्ये कशा पद्धतीने वाढ होईल याचा सुद्धा विचार केला जातो. आणि कल्याणकारी योजनांची निर्मिती, जसं आता म्हटलं जातं की पेंडाईकच्या काळामध्ये जे लोक आहेत त्यांनी जी प्रामुख्याने फ्रंटलाईनला जे कामं करत आहेत त्या सर्वांचे विमा कवच तयार केलेले आहेत. म्हणजे याचा ही कल्याणकारी योजना झाली की तुम्ही एवढ्या जोखमीनं काम करत आहे आणि जोखमीने काम करत असताना प्रामुख्याने तुम्हाला तुमच्या जीवाला काही धोका होऊ नये आणि म्हणून त्या पद्धतीनं कल्याणकारी योजना तुमचा विमा कवच तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. अशा स्वरूपाच्या बाबी प्रामुख्याने कराव्या लागतात आणि ह्या 7Sचा विचार इथं केला जातो. अशा पद्धतीनं जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस प्रामुख्याने ह्या गोष्टी होतात. एक मुद्दा जो राहिलेला आहे तो आपण विचारात घेऊ. आणि तुम्ही हे पण शिका की आता तुम्हाला तुमचे जर डॉक्युमेंट ओपन करायचं आहे, जसं मला आता मी जे डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत इथे लक्षात घ्या, मागच्या वेळेस तुम्हाला समजावून सांगितलं होतं या ठिकाणी हे मुद्दे दिसतात. माझं डॉक्युमेंट्स कुठं आहे तर माझं डॉकमध्ये डॉक्युमेंट आहे. जसं वर्डमध्ये आपण काम करतो तसं इथं सुद्धा आपण काम करू शकतो. हे ओपन करण्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला तुमचा ईमेल जो असतो त्यावर आधारित असतो. म्हणजे त्या माध्यमातून तुम्हाला ते डॉक्युमेंट ओपन करता येतं आणि ते ओपन केल्यानंतर तुम्हाला ती माहिती मिळू शकते. म्हणजे वर्ड गुगलच्या ज्या फॅसिलिटीज आहेत ह्या फॅसिलिटीज अतिशय चांगल्या आहेत. आता ही माझ्या पद्धतीनं जी तयार झालेलं आहे म्हणजे मला जेवढं काही आतापर्यंत जे काही मी तयार केलं असेल यामध्ये प्रामुख्याने ह्या गोष्टी येतात. म्हणजे आपण जेव्हा विचार करतो की ह्या सर्व गोष्टींचा विचार करत असताना तर हे सर्व गोष्टी जसं आता ह्या गोष्टी तुम्हाला दिसतात की हे सर्व ट्रान्सलेशन आहे. म्हणजे हे ट्रान्सलेशन तुम्ही करू शकता आणि अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही समोर जाऊ शकता. मुद्दा येतो की आपण जे विचारात घेतले की व्यवस्थापन प्रणाली जी आहे म्हणजे या ठिकाणी तो टाईप करण्याचा मुद्दा राहून गेलेला होता. त्यातले जे मुद्दे आहेत ते लक्षात घ्या. व्यवस्थापन प्रणालीमध्ये प्रामुख्याने पहिला मुद्दा येतो की नियोजन व नियंत्रण पद्धती. तुमचं नियोजन जे आहे ते नियोजन कशा पद्धतीने असेल आणि त्यावर नियंत्रण कसं असेल. दुसरा मुद्दा आहे ग्राहकांच्या बौद्धिकतेचा अहवाल. म्हणजे ग्राहकांची बौद्धिकता आपल्याला विचारात घ्यायला लागेल आणि त्या पद्धतीनं काम करावं लागेल. स्पर्धक जे असतात त्यांच्यासुद्धा बौद्धिकतेचा अहवाल विचारात घ्यायला लागेल. जे स्पर्धक आपले आहेत त्या स्पर्धकांचा सुद्धा इथे आपण विचार केला पाहिजे. नंतरचा मुद्दा आहे की कामाच्या सादरीकरणानुसार मोबदला पद्धती. म्हणजे जी काही लोक काम करत असतील, जो एम्प्लॉई आपल्या इथं काम करतो तो कशा पद्धतीनं काम करतो त्यानुसार जेव्हा त्याची आपण मोबदला देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तो अधिक चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. उत्पादकतेवर आधारित लाभदायकतेची वित्तीय अहवाल पद्धती. म्हणजे वेगवेगळ्या बँका ज्या असतात प्रामुख्याने काय असतं की उत्पादकतेवर आधारित लाभदायकतेची वित्तीय अहवाल पद्धती. फायनान्शियल रिपोर्ट्स असतात. मग हे फायनान्शियल रिपोर्ट्स तयार करताना आपल्याला काय करावं लागतं की कोणत्या पद्धतीचा आपण फायनान्शियल रिपोर्ट करायचा. तर प्रामुख्याने उत्पादकतेवर आधारित लाभदायकता, जे उत्पादन होईल त्यावर तुमचा लाभ निश्चित केला जातो आणि या लाभावर आपण वित्तीय स्टेटमेंट्स तयार करतो. मग ही जी पद्धती आहेत अशा पद्धतीने प्रामुख्याने तुम्हाला नियोजन जे आहे ते नियोजन करावं लागतं. आणि हे नियोजन करत असताना म्हणजे ह्या बाबीचा जेव्हा आपण विचार करतो की मला काय करायचं आहे त्या सर्व गोष्टी इथे आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. म्हणजे आपण पाहिलेलं आहे की 6वा मुद्दा जो आपला सुटला होता व्यवस्थापन प्रणाली, नियोजन व नियंत्रण पद्धती असायला पाहिजे.
ग्राहकांच्या बौद्धिकतेचा अहवाल तुम्हाला विचारात घ्यावा लागतो. स्पर्धकांच्या सुद्धा बौद्धिकतेचा अहवाल विचारात घ्यावा लागतो. कामाच्या सादरीकरणानुसार मोबदला पद्धती असायला पाहिजे आणि उत्पादकतेवर आधारित लाभदायकतेची वित्तीय अहवाल पद्धती असावी. ही जी 7 स्ट्रॅटेजी आहे, 7 पॉईंट जे दिलेले आहेत, या 7 पॉईंटच्या माध्यमातून प्रामुख्याने मॅककिन्से यांनी एक आदर्श व्यूहरचना पद्धती, संबंधात्मक व्यूहरचना पद्धतीची मांडणी केलेली आहे. मला वाटतं या ठिकाणी हे तुम्हाला समजलं असेल. ज्या बाबी आपण विचारात घेतलेल्या आहेत हे सर्वच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला टाकले जातील. उद्या लास्ट या मुद्द्यातला पॉईंट राहील. ओके, थँक्स टू ऑल.